नुकतेच ग्रामपंचायत घुग्गुस येथे अशुद्ध पाणी पुरवठा संबंधित निवेदन देण्यात आले। घुग्गुस ग्रामवासियांना नळ योजनेद्वारे जे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे ते पाणी अशुद्ध असून ते पाणी पिण्यायोग्य नाही। या पाण्याची तपासणी करून हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याची चाचणी करण्यात यावी किंवा पाईपलाईन फुटली असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी। तसेच घुग्गुस येथील प्रत्येक नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी घुग्गुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी एका निवेदनाद्वारे घुग्गुस ग्रामपंचायतला केली होती। निवेदन सादर करताना योगेश नगराडे, रविकांत निखाडे, सागर बिराडे, अमन पाटील व घुग्गुस गाववासी उपस्थित होते। ग्रामपंचायत घुग्गुसद्वारे त्वरित कारवाई करून या निवेदनावर काम सुरू करण्यात आले आहे। जागोजागी स्वतः सुरेश पाईकराव, अमन पाटील, सुनील पाटील व पाणी निरीक्षण करणारे श्री भेले तपासणी करीत असून वार्ड नंबर 2 मधील बँक ऑफ इंडिया च्या मागे पाईपलाईन फुटली आहे असे स्थानिकांनी सांगितले व नळाला सुद्धा पाणी हे खूप खराब नालीचे पाणी येत आहे असे स्थानिकांकडून कळले व हे नळाचे पाणी तपासणी केले तेव्हा पाणी निरीक्षण करणारे घुग्गुस प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्री भेले यांनी या अशुद्ध पाण्याद्वारे होणारे नुकसान व्हिडिओ मध्ये सांगितले। बीमार व्यक्ती आहे हा हे वाला पाणी खूप नुकसान झालेलं आहे। इस्त आहेत म्हणून आपल्याला नाही पण एवढं जनरल नाही राहत। हा मी सुरुवातीला तेव्हा नव्हतं हे असं लोकाले पाणी बिलकुल पाजून आम्हाला दाखवा ते स्पॉट मध्ये कुठून पाणी आणलं ते। जाऊ आपण आता जाऊ ना। ते बकेट बी आणखी एक भरून आहे ते आणि याचे होणारे दोष नाही का दुष्परिणाम हे लोकांच्या जीवाशी खेळणं आहे ना। त्याच्यात काही दिसते का हो? त्याच्यात दिसते का काही असं? त्याच्यात फक्त आपल्याला क्लोरिनेशन दिसते। नळाचं पाणी आहे ना, क्लोरीन आहे पण खूप कमी आहे, थोडं कमी आहे यामध्ये। कमी म्हणजे काही किती % असं? आणि ते वास वगैरे येत आहे पाण्यात मग ते वास जे आहे ना ते थोडं तरी लिकेजेस आहे, लिकेजेस आहे ते ताबडतोब आता द्यायला ताबडतोब सांगून ताबडतोब काढायला लागतं ते लिकेजेस। या दूषित पाण्यामुळे टायफॉइड, संडास उलटी, संडास उलटी म्हणजे डायरिया, पोटदुखी, हो पोटदुखी पण होते। कारण की माझ्या एका मित्राने सांगितले पाणी जाऊन पिता तर पोट दुखत आहे म्हणून। हां ठीक आहे, तिथलेच घरापासला आपण जाऊ आता लगेच कारवाई करून टाकू आपण काय लिकेज असर, कारण हे लिकेजच पाणी आहे, फक्त लिकेज आहे। ग्रामपंचायतद्वारे ठिकठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम येणाऱ्या पावसाळ्यात होणारी पाणी पुरवठा व्यवस्थेची दुरवस्था लक्षात घेण्यात येत आहे। ही सर्व भयावह परिस्थिती पाहता व येणाऱ्या पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता लवकरात लवकर पाईपलाईन नवीन टाकण्यात यावी अशी मागणी घुग्गुस येथील स्थानिक जनतेने केली आहे। विसेन न्यूज ब्युरो घुग्गुस।